जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि मस्त माझ्या आजीच्या रेसिपी सोबत आली आहे. तर तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी ना बऱ्याच पद्धतीने केली असेल आणि तीच तीच भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा देखील आला असेल, म्हणूनच आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर ना आज मी तुम्हाला मस्त अशी ना डाळ आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात, कमी साहित्यात आणि मेन म्हणजे घरी असलेल्या साहित्यात होते. एक्स्ट्रा काहीच तुम्हाला वापरायची गरज नाही किंवा ह्या भाजीला वाटण सुद्धा लागत नाही. अगदी माझ्या आजीची खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप छान सुद्धा लागते. तर चला मस्त आज डाळ आणि शेवग्याच्या शेंगाची मस्त अशी रस्सा भाजी बनवूया. तर म्हणजे डाळ शेवग्याची शेंगाची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मस्त बाजारातून हे बघा बारीक अशा शेवग्याच्या शेंगा आणायच्या, म्हणजे शिजल्या पण पटकन जातात आणि चवीला सुद्धा छान लागतात. अशा जास्त निब्बर आणल्या ना की त्या चवीला चांगल्या लागत नाही, ओज असतात असं म्हणतात आमच्याकडे तरी. तर हे बघा शेवग्याची शेंग चिरताना ना थोडंसं असं कट मारून ही जी त्याची रेष असते ना ती काढून घ्यायची. हे बघा अगदी अलगद निघाली जाते. आणि ही भाजी ना खरंच बनवायला खूप सोपी आहे आणि ना खरंच इतकी छान लागते. तुम्ही भातावर, ज्वारी बाजरीच्या भाकरीवर किंवा चपाती सोबत कशासोबतही खाऊ शकता. तर आपण ना सगळ्या शेंगा अशा पटापट चिरून घेऊया. हे बघा मस्त अशा सगळ्या शेवग्याच्या शेंगाला बारीक चिरून घ्यायची. तुम्हाला अजून बारीक हवे असतील बारीक करा किंवा थोड्या लांबट हव्या असतील ना लांबट ठेवल्या तरी देखील चालतील. तर शेवग्याच्या शेंगा चिरल्या ना की मस्त अशा स्वच्छ पाण्यात ठेवून द्यायच्या भाजी होईपर्यंत. त्याचसोबत इथे हे बघा मी ना मुठभर तुरीची डाळ म्हणजे 2 मुठी तुरीची डाळ 1 ते 1.5 तासापूर्वी भिजत घातलीये. तर म्हणजे ना तुरीची डाळ भिजत घालण्याचं कारण हेच की आपल्या शेवग्याच्या शेंगांना पटकन शिजल्या जातात, मात्र तुरीच्या डाळीला शिजायला वेळ लागतो. त्यामुळे ना मग बऱ्याचदा काय होतं आपण डायरेक्ट तुरीची डाळ धुवून टाकतो, त्यामुळे ना डाळ थोडी कच्ची राहते आणि शेवग्याच्या शेंगा जास्त शिजल्या जातात. म्हणून मी 1 ते 1.5 तासापूर्वी ना तुरीची डाळ भिजत घातलीये, जेणेकरून दोन्ही प्रॉपर कुक होतील. चला आता भाजी बनवायला घेऊया. तर म्हणजे आज ही भाजी आपण ना शेवग्याच्या शेंगेची कुकरमध्ये करणार आहोत. अगदीच झटपट होते. तर इथे मी ना 2 मोठी पळी तेल घेतलंय. तेल मस्त कडकडून तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा जिरं, त्याचसोबत 9 ते 10 बारीक ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मिनिटभर परतून घ्यायचंय, जेणेकरून लसणाचा जो काही उग्रवास असतो ना तो निघून जातो. हे बघा लसणाला थोडासा लालसर कलर यायला लागला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचंय आपल्याला. आता कांद्याला थोडासा लालसर कलर आला ना मंडळी, जास्त पण कांदा तळू द्यायचा नाहीये आपल्याला, पूर्ण 100% काळा नाही करायचाय. त्यामध्ये आता ना एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करायचा आहे आपल्याला आणि टोमॅटो टाकल्यावरच त्यामध्ये ना मीठ टाकायचंय जितकं भाजीला तुम्हाला गरजेचं आहे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा आपला पटकन शिजला जातो. हे बघा आणि आता टोमॅटो कांदा आपला मस्त सॉफ्ट होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचं. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मंडळी की आम्ही ना भाजी बनवतो पण आमचा कांदा टोमॅटो एक बाजूला जातो आणि जे काही साहित्य आहे ते पाणी एक बाजूला जातं. तर तसं न होण्यासाठी इथे खास टीप ती सुद्धा माझ्या आजीची आहे. तर आपण आता भाजीला जितकं मीठ लागणार आहे तेवढं ऑलरेडी ऍड केलेलं आहे. आता ह्यामध्ये बाकीचे आपले जे घरचे मसाले आहेत जसे की अर्धा चमचा हळद मी इथे टाकली आहे, त्याचसोबत अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि आमचा घरगुती मसाला आहे तो मोठे 2 चमचे, कारण ही भाजी ना झणझणीत मस्त लागते. आता हे सगळे जिन्नस टाकल्यावर गॅस बारीक करायचा आहे, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी ना, हे बघा थोडंसंच आहे कोमट केलेलं पाणी, अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला, अर्ध्या वाटी इतकं. आणि मीडियम फ्लेमवर सगळं पाणी आटेपर्यंत ना मस्त ह्याला ठेवून द्यायचं आहे. असं केल्याने काय होतं आपला टोमॅटो ना मस्त वितळला जातो आणि परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार होते भाजीसाठी. तर मंडळी हे बघा बघू शकता 2 ते 3 मिनिटात मस्त असं आपलं ना पाणी म्हणा सगळं आटलेलं आहे आणि मस्त टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालाय. बघू शकता किती छान ग्रेव्ही तयार झाली आहे. कुठेच तुम्हाला टोमॅटो वेगळा, पाणी वेगळं, तेल वेगळं असं काहीच दिसणार नाही. आता काय करायचं, आपण ज्या शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या ना त्या ह्याच्यामध्ये टाकायच्यात, मस्त स्वच्छ धुवायच्या आणि मगच टाकायच्या. त्याचसोबत तुरीची डाळ जी आपण भिजत घातलेली 1 ते 1.5 तासापूर्वी ती सुद्धा ऍड करायची आहे. जर तुम्हाला तुरीची डाळ पचत नसेल तुम्ही मुगाची टाकू शकता, काहीच हरकत नाही. पण तुरीच्या डाळीने ना छान असं भाजीला एक दाटसरपणा आणि वेगळीच चव येते. त्याचसोबत इथे ना आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आपल्याला. सकाळच्या टिफिनला सुद्धा तुम्ही भाजी देऊ शकता, इतकी भन्नाट लागते ना मंडळी. आता काय करायचं, कुकरचं झाकण ह्याच्यावर अलगद ठेवून ह्याला ना छान असं 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत ठेवून द्यायचं.
तर हे बघा मस्त आपली भाजी ना तेलावर वाफली गेलेली आहे 2 ते 3 मिनिटं. आता ह्याच्यामध्ये एक सिक्रेट साहित्य जे की आम्ही ना म्हणजे बऱ्याच भाज्यांमध्ये टाकतो ते म्हणजे जाडसर असं कुटलेलं 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कुटाने हा भाजीची चव दुप्पट पटीने वाढली जाते आणि भाजीला ना काहीतरीच वेगळी चव लागते राव. आणि आमच्या ना म्हणजे आमचा सोलापुरी भाग पडतो म्हणजे माझं माहेर सोलापूरचं, त्यामुळे ना आमच्या प्रत्येक म्हणजे कडधान्याच्या भाज्या कडधान्याच्या नाही सॉरी पालेभाज्या किंवा अशा काही ज्या भाज्या असतात ना त्यामध्ये हमखास कूट टाकलं जातं. आता काय करायचं यामध्ये ना 1 ग्लास इतकं जितकं तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे पातळ रस्सा भाजी हवी असेल तर जास्त पाणी टाका. थोडीशी म्हणजे कमी थोडी दाट भाजी हवी असेल ना तर कमी पाणी टाकलं तरी चालेल. पण मला थोडीशी अशी सरभरीत म्हणतो ना आपण जी की सुक्की पण नाही ओली पण नाही जास्त रस्सा पण नाही अशी मीडियम कन्सिस्टन्सीची. आणि नेहमी कधीही पाणी टाकताना ना कोमट पाणी टाकायचं जेणेकरून ना भाजीला तर्री छान येते. बिकॉज बऱ्याचदा आपण थंड पाणी टाकतो आणि भाजीची चव पूर्ण बिघडून जाते. आता अजून वरतून थोडीशी कोथिंबीर आहे ती टाकूया आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान अशी आपली डाळ शेवग्याची शेंगाची भाजी तयार आहे, तीही कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये. आणि हे बघा आपली डाळ सुद्धा तुरीची शिजली गेलेली आहे. आपण तिला आधी भिजत घातल्यामुळे अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शेंगांसोबत शिजली जाते ती. आणि शेंगा सुद्धा बघा मस्त प्रॉपरली कुक आहेत, ओव्हर कुक झालेला नाहीये. नाही ते शेंगा जास्त शिजल्या ना की चांगल्या नाही लागत त्या. बघा ना कसली भाजी मस्त दिसतीये. अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. जर तुमच्या घरात ना लहान मुलांना शेवग्याच्या शेंगा आवडत असतील ना तर ह्या पद्धतीने करून घाला, कारण शेवग्याच्या शेंगा ना आपल्या शरीरासाठी खरंच खूप पौष्टिक असतात आणि लहान मुलं अशी तर खात नाही. त्यामुळे असं ना थोडीशी डाळ टाकून त्यांना बनवून दिली ना मस्त ते सुद्धा आवडीने खातील आणि घरच्यांना सुद्धा थोडं काहीतरी वेगळं खायला मिळेल. तर नक्की या पद्धतीने भाजी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा मजेत राहा.